एवढंच सांगायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा तुमचं जरासं सोपं आहे. आम्हाला असंही कळालं होतं की तुम्ही दिल्लीला बैठकीत होता. दिल्लीला जर बैठकीत होता मग 24 रुपयाच्या बाबतीत तुम्ही बोलला का? मग 24 रुपयाचा रेट हा लागू होणार आहे का? 10 लाख टन कांदा हा जो घेतला जाणार आहे तो कधीपासून घेतला जाणार आहे? तो अख्ख्या महाराष्ट्रात घेतला जाणार आहे का फक्त एकाच जिल्ह्यामध्ये घेतला जाणार आहे? त्याच्याचबरोबर मार्केट कमिटीमध्ये खरेदी आत्तापर्यंत का सुरू झालेली नाही? विषय एवढाच असतो की आपल्याला लढावं लागतं, आपल्याला सामान्य लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. एखाद्या वेळेस कुठलाही निर्णय घेत असताना चर्चेमध्ये कोणासमोर जर तुम्ही झुकला, समजा दिल्लीसमोर तुम्ही झुकला, तुम्हाला तिथं काय बोलताच नाही आलं, त्यामुळे हा निर्णयच आत्तापर्यंत घेतला नाही, त्याचं नुकसान हे सामान्य लोकांना त्या ठिकाणी होणार आहे. माझं वळसे पाटील साहेबांना एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन आहे, तुम्हाला कोणी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे? शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली, नाशिकला 1-2दा तुम्ही आंदोलन घेतलंय, आता इथं मंचर या भागामध्ये आंदोलन करा. मग आम्ही शेतकऱ्याचं ऐकून आता आंदोलनाला इथं आलेलो आहे. आता तुम्ही मुंबईत, पुण्यात AC मध्ये बसण्यापेक्षा उन्हात एकदा आपण चर्चा करू. लोक काय म्हणतात हे तुम्ही त्या ठिकाणी ऐका. आम्हाला काही राजकीय इथं विरोध करायचा नाही की हा लढा आमचा राजकीय नाही, हा लढा आमच्या शेतकऱ्याचा आहे. त्यामुळे TV वर प्रतिक्रिया देऊन काय होत नसतं. TV वर कदाचित आम्ही बोलू शकतो, रस्त्यावर आम्ही बोलू शकतो. सत्तेत जेव्हा तुम्ही असता, सत्तेत विकासासाठी तुम्ही जेव्हा गेला असता, तेव्हा विकास हा सामान्य लोकांचा पण त्या ठिकाणी झाला पाहिजे, ना की आपला आणि आपल्या कार्यकर्त्यांचा. त्यामुळे सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी हमी भाव चांगला मिळणं हे महत्त्व आहे. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करताना भांडताना तरी आम्हाला दिसू द्या.